आम्ही निघालोत पंढरपूर यात्रेला. तुम्ही पाहू शकता बसमध्ये किती गर्दी आहे. आम्ही ठरवलं की यावेळी आम्ही बसने जाणार. तसंही आम्ही लास्ट टाईम पण बसने गेलो होतो, पण लास्ट टाईम मी ठरवलेलं की नेक्स्ट इयर नको, खूप त्रास होतो. बट अगेन जायचं म्हटल्यावरती जो पर्याय दिसेल त्याने निघून जायचं. जो प्रवास असतो तो खूप छान आणि सुखकर वाटतो. पंढरीचं पांडुरंगाचं नाव घेतलं आणि आम्ही प्रवासाला आमच्या सुरुवात केली आणि आमचा प्रवास एकदम सुखकर झाला. आम्हाला कुठेही थांबवावं लागलं नाही. एक एस टी सोडली तर दुसरी एस टी आम्हाला लगेच मिळाली, बसायला जागा मिळाली आणि आम्ही हा गगनबावडा घाट छान प्रकारे आपल्याला दिसतोय तसा पार करत आम्ही कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालो. गाडीत बसल्यावरती हा निसर्ग बघितल्यावरती आपल्या लक्षात येतं की किती छान आयुष्य आहे. आम्ही पोचलो गगनबावड्याला आणि आम्ही बघू शकतो की किती साऱ्या बस इथे ऑलरेडी लागलेल्या होत्या. प्रत्येकजण पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले होते. आम्ही बस स्थानकामधल्याच कॅफेमध्ये थांबलो. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. इथून आता पुढचा प्रवास सुरू होईल जाण्यासाठी पंढरपूरला. होपफुली आम्हाला गाडी स्लीपर मिळाली किंवा कार मिळाली AC, जेणेकरून आम्ही आरामात जाऊ. तिथून आता नाश्ता करायला जाणार आणि तिथून मग आम्ही फायनली पंढरपूरच्या धर्तीवरती पोचलो. खूप छान वाटलं. शंभर मध्ये आलो. 100 आलो. काय बोलतो दरवेळी येतो एकच. दरवेळेला आपण सहज जातो, आता आम्हाला भरणार चालेल 130 घ्या. चला पांडुरंगाचे दर्शन आम्हाला करून द्या व्यवस्थित. आम्ही चाललोय आता दर्शनाला विठुरायाच्या रामकृष्ण हरी. इथे प्रत्येक वारकरी आपली व्यथा, आपले प्रश्न घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला दिसतोय. पावलं जशी पंढरपूरच्या मंदिराच्या दिशेने जात आहेत तशी प्रत्येक वारकऱ्याची चाल देवाच्या भेटीसाठी थोडी फास्ट होताना दिसते. प्रत्येकजण आपलं गाराणं घेऊन आपल्या विठुरायाकडे चाललाय. वातावरण खूप प्रसन्न वाटतंय. रामकृष्ण हरी. ही आपली चंद्रभागा नदी. खरं तर ही भीमा नदी, परंतु पंढरपूरमध्ये चंद्रकोरीचा आकार घेते म्हणून हिला चंद्रभागा म्हणतात. अनेक वारकऱ्यांची भाग्याची दिशा बदलणारी अशी ही चंद्रभागा. फोटो पाठवतो. सावळी सुंदर उहर, सावळी सुंदर रूप म्हणून. अशा प्रकारे आम्ही विठुरायाच्या कळसाचं दर्शन घेऊन मार्गस्थ झालो आपल्या घरी जायला. असा होता आमचा पंढरीचा छान प्रवास. आणि हा आपण बघू शकता गगनबावडा हा घाट जे प्युअर स्किल आहे. रात्रीच्या वेळी अशा घाटातून गाडी चालवणं. हॅट्स ऑफ टू द ड्रायव्हर. खूप छान प्रवास झाला. थँक्यू.